बरोबर. आता वेल्डिंग इलेक्ट्रोड जोपर्यंत तुम्ही इथं टच करणार नाही तोपर्यंत ओपन सर्किट आहे, पण जसा मी इथं टच करतो हे सर्किट क्लोज होतो. सो शॉर्ट सर्किट झाला. शॉर्ट सर्किट झाले की रेजिस्टन्स जागेवर कमी होतो आणि करंट ट्रेमंडसली वाढतो. अकॉर्डिंग टू जूल्स लॉ, वॉट एव्हर द हीट इज जनरेटेड बाय द इलेक्ट्रोड इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू I² RT. सो आपण रेजिस्टन्सला कमी केलं आणि करंट ट्रेमंडसली वाढवला. जसा इलेक्ट्रोड टच होतो त्याचा समोरचा जो पार्ट आहे, समोरचा पार्ट असतो इलेक्ट्रोडचा, तो हायली रेजिस्टिव्ह असतो, एक हीट जनरेट करतो. समोरचा पार्ट मेल्ट होतो, तो लोखंडावर पडतो. जसा तो लोखंडावर पडतो तो त्याला जॉईन होतो, तो हवेच्या कॉन्टॅक्टमध्ये आला की लिक्विड स्टेट लगेच सॉलिड स्टेटमध्ये कन्वर्ट होते. आणि परत एकदा सांगतोय, वेल्डिंग ट्रान्सफॉर्मर स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर असतो, त्याचं कामच आहे व्होल्टेज रेटिंगला कमी करणे, करंट रेटिंगला वाढवणे. कारण जेवढं तुम्ही करंट जास्त यूज कराल तेवढं हीट डिसिपेशन जास्त होतं. आणि करंट चेंज करण्यासाठी त्याला एक रेग्युलेटर स्विच पण दिलेलं असतं. बरोबर. आता वेल्डिंग इलेक्ट्रोड जोपर्यंत तुम्ही इथं टच करणार नाही तोपर्यंत ओपन सर्किट आहे, पण जसा मी इथं टच करतो हे सर्किट क्लोज होतो. सो शॉर्ट सर्किट झाला. शॉर्ट सर्किट झाले की रेजिस्टन्स जागेवर कमी होतो आणि करंट ट्रेमंडसली वाढतो. अकॉर्डिंग टू जूल्स लॉ, वॉट एव्हर द हीट इज जनरेटेड बाय द इलेक्ट्रोड इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू I² RT. सो आपण रेजिस्टन्सला कमी केलं आणि करंट ट्रेमंडसली वाढवला. जसा इलेक्ट्रोड टच होतो त्याचा समोरचा जो पार्ट आहे, समोरचा पार्ट असतो इलेक्ट्रोडचा, तो हायली रेजिस्टिव्ह असतो, एक हीट जनरेट करतो. समोरचा पार्ट मेल्ट होतो, तो लोखंडावर पडतो. जसा तो लोखंडावर पडतो तो त्याला जॉईन होतो, तो हवेच्या कॉन्टॅक्टमध्ये आला की लिक्विड स्टेट लगेच सॉलिड स्टेटमध्ये कन्वर्ट होते. आणि परत एकदा सांगतोय, वेल्डिंग ट्रान्सफॉर्मर स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर असतो, त्याचं कामच आहे व्होल्टेज रेटिंगला कमी करणे, करंट रेटिंगला वाढवणे. कारण जेवढं तुम्ही करंट जास्त यूज कराल तेवढं हीट डिसिपेशन जास्त होतं. आणि करंट चेंज करण्यासाठी त्याला एक रेग्युलेटर स्विच पण दिलेला